फडणवीस सरकारच्या 100 दिवसाच्या कामकाजाचा लेखाजोखा जाहीर झालाय। 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर झालाय। महिला आणि बाल विकास विभाग 100 पैकी 80 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे। सार्वजनिक बांधकाम विकास विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे। कृषी विभाग तिसऱ्या तर ग्राम विकास विभाग चौथ्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळते। परिवहन आणि बंदरे विभाग हा 5व्या क्रमांकावरती आहे। चंद्रपूरचे जिल्हाधिकारी हे पहिल्या क्रमांकावर असल्याचं समोर आले, तर पालघरचे पोलीस अधीक्षकही पहिल्या क्रमांकावर आहेत। उल्हासनगर पालिका आयुक्तांचा यामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे। विभागीय आयुक्तांमध्ये कोकण विभागीय आयुक्त नंबर 1 वरती आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती घेऊयात। 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल आज जाहीर झालेला आहे। महिला आणि बाल विकास विभाग यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग दुसऱ्या क्रमांकावरती आहे। कृषी विभाग तिसऱ्या तर ग्राम विकास विभाग चौथ्या क्रमांकावरती आहे। परिवहन आणि बंदरे विभाग 5व्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळतंय। चंद्रपूरचे जिल्हाधिकारी पहिल्या क्रमांकावरती आहेत। पालघरचे पोलीस अधीक्षकही पहिल्या क्रमांकावरती असल्याचं पाहायला मिळतंय आणि उल्हासनगर पालिका आयुक्तांचा पहिला क्रमांक आलाय। यामध्ये आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून निकाल बघूयात। पहिल्या क्रमांकावर महिला आणि बाल विकास खातं आहे, तर दुसऱ्या क्रमांक सार्वजनिक बांधकाम विभाग आहे। तिसऱ्या क्रमांकावरती कृषी विभाग असल्याचं समोर आलंय। चौथ्या क्रमांकावरती ग्रामविकास, 5व्या क्रमांकावरती परिवहन विभाग आणि 5व्या क्रमांकावरती बंदरे विभाग असल्याचंही पाहायला मिळतंय। खास करून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये ग्रामविकास खात्यानं 45 दिवसामध्ये 20 लाख घरांना दिलेली मान्यता, त्याचसोबत जवळजवळ 12.5 लाख घरांना दिलेला पहिला हप्ता आणि त्यानंतर प्रत्यक्षात घरकुलाची झालेली कामं, चालू झालेली कामं आणि त्यातून मला वाटते आज अखेर जवळजवळ 46,000 घरकुलं पूर्णपणे झाली। हे देशाच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं असं काम ग्रामविकास खात्यानं या निमित्तानं केलेलं आहे। तो 100 दिवसाचा कार्यक्रम सगळ्याच विभागांना दिलेला आहे। त्याप्रमाणे सगळेच विभाग चांगलं काम करत आहेत। आता काही विभागाचं पुढचं काम असेल तर ते पुढे गेले असतील। महिला विभागाचं काम चांगलं आहे। सगळ्याच विभागाचं कामकाज चांगलेलं आहे, पण थोडेफार उशिरा मंजुरी आहे, त्यामुळे कुठे मागे पुढे होत असेल। परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्याच विभागाचं कामकाज हे सुधारलेलं दिसेल। देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचंच चांगल्या प्रकारे त्याचा आढावा घेत आहेत। त्यांची टीम आढावा घेतील आणि भविष्य काळामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न सगळेच विभाग नक्की करतील। तर महत्त्वाची बातमी आपण बघतो आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाच्या निकालावरती काय प्रतिक्रिया दिली पाहूया। या सरकारचे 100 दिवस अतिशय फेल्युअर आहे। आर्थिकदृष्ट्या सरकार सक्षम नाही आहे, शेतकरी सुखी नाही आहे, कायदा सुव्यवस्थेचं राज्य नाही आहे, राज्यातला विकास पूर्णपणे खुंटलेला आहे, कोणत्याही विकास कामाला निधी नाही आहे, सिंचनाचे प्रकल्प सगळ्या ठिकाणी थांबलेले आहे। हा महाराष्ट्र थेंब थेंब पाण्यासाठी टाहो फोडतोय। या महाराष्ट्रात पाण्यासाठी बळी जात आहेत। या मराठवाड्यामध्ये 1 जानेवारीपासून आतापर्यंत 289 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि कोणता महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने जातोय?